आज मी उठल्या उठल्या पहिले गॅलरीच्या बाहेर गेले, पाऊस पडतोय का ऊन, कारण ह्या टायमाला काल मुसळधार पाऊस होता. पण बघितलं तर वातावरण एकदम स्वच्छ आहे, एकदम भारी आहे. मग मी नाश्ता बनवायला जाणारच होते, तर गॅस जसा मी चालू करत होते तसा आवाज याचा, मी तर घाबरले. 2 दिवसापासून असं होतंय, मला वाटलं गॅस संपणार आहे असं तसा विचार करत, पण आज मी कॉल केला, त्यांना बोलवलं, माझ्या घरात खूप खूप स्मेल यायला लागलाय. मग ते आल्यानंतर माझे बडी लुसी जे त्यांच्या अटॅक करणार होते, पण त्यांना वेगळं करून फटाफट तो गॅस त्यांनी रिपेअर केला. पण माहिती खूप पैसे घेतले, 500 रुपीज. जाऊ द्या, पण आपण मरणापासून तर वाचलोय ना. ते गॅस न चालण्यामुळे नाही माझा ब्रेकफास्ट झाला, ना माझ्या पिल्लूंचं काही जेवण झालं. खूप लेट झाल्यामुळे मी बाहेर मागवला, खाल्ला, पण जेवण मी बाहेरून नाही मागवणार. ऑलरेडी आपले पैसे खूप गेलेले आहेत, तर आता आपल्याला बाहेरून काही खाण्याचे पैसे उरलेले नाहीये. मग मी फटाफट माझे कपडे धोबी घाट बनवून ठेवले माझ्या घरात मध्ये. मी फटाफट कपडे धुतले, 2 दिवसाचे सुकवले, आणि आज होता बर्थडे माझ्या पिल्लूंचा. आंघोळ करायला घेणार होते, पण माझा बडी इतका हुशार आहे, इतका हुशार, तू काय यायला मागत नव्हता. त्याला कळलेलं मी आंघोळीला घेऊन जाणार आहे. का कळलं असेल, मी त्याचा पट्टा घेतला त्याला बांधण्यासाठी, आणि मग नंतर मी घेऊन जाते, कारण माझ्या तेवढी ताकद तर नाही त्याला उचलून घेऊन जाऊ. पट्ट्याच्या आवाजामध्ये, जो स्टीलचं त्याची रस्सी, त्याच्या आवाजामुळे त्याला कळलंय की मला आंघोळीला घेऊन, तो बाहेरच बसला. मग मी लुसीला घेतलं, फटाफट आंघोळ घातली, मस्त चकाचक पुसली, तिचा ग्रूमिंग केला, आणि वापस संध्याकाळी काय बघतोय, वापस मुसळधार पाऊस. ही मुंबईमध्ये काय नक्की चाललंय कळतच नाहीये. नक्की ट्रस्ट ठेवायचा कोणावर, स्वतःवर नाही. सकाळी एकदम छान वातावरण, संध्याकाळी एकदम मुसळधार पाऊस. प्लीज कुठे जाऊ नका, मी बरं झालं कुठे गेले नाही. मग ते पाऊस बघून मग मला काहीतरी वाटायला लागलं. मग फटाफट गरमागरम चहा बनवला, दिवसाची तंदुरुस्ती मिटवली. सो आजसाठी